संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे फुलेनगर परिसरातील दत्त मंदिरामध्ये पोहोचलेला आहे। दत्त मंदिरात भाविकांना दर्शनासाठी श्रींच्या चलपादुका ठेवण्यात आलेल्या आहेत। वारकरी या ठिकाणी दुपारचं जेवण करत असतात आणि पुढे पुण्याकडे मार्गस्थ होत असतात। तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। तुषार, पालखी सोहळा दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे फुलेनगर परिसरामध्ये पोहोचलेला आहे। सध्याचं काय वातावरण आहे? नक्कीच आम्ही ते आपण जर पाहिलं तर भक्तिमय वातावरण सर्वत्र पाहायला मिळते। सध्या या विश्रांतवाडी परिसरातील फुलेनगर परिसरात आहे आणि याच ठिकाणी दुपारचा विसावा खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा होत असतो। आपण जर पाहिलं तर सर्व जे वारकरी आहेत ते या ठिकाणी आराम करताना एकंदरीत पाहायला मिळतात। पावसाच्या खरं तर वरतून थेंब बरसतात, मात्र तरीही या वाटेने चालताना खरं तर वारकरी इथे आराम करताना एकंदरीत पाहायला मिळतात। याच ठिकाणी ते जेवणही करायला बसलेले असतात। याच ठिकाणी पहिला आराम किंवा दुपारचा असतो तो याच ठिकाणी असतो। याच ठिकाणी जेवणाची ही व्यवस्था असते। लोक या ठिकाणी आपापल्या दिंड्यांमध्ये जाऊन जेवणही करत असतात। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण जो परिसर आहे तो ज्ञानोबा तुकोबांच्या गजराने दुमदुमल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती याच परिसरातील जे दत्त मंदिर आहे या ठिकाणी त्यांच्या ज्या चलपादुका आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि तेथोय खरं तर भाविकांची दर्शनासाठीही मोठी गर्दी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। वारकरी मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्व जे वारकरी आहेत ते पुढे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। आज जर आपण पाहिलं तर ही जी सोहळा आहे हा सोहळा दुपारच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे 1 ते 1.5 तास उशीर झाल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे हा सोहळा संध्याकाळी पुण्यामध्ये रात्री पोहोचायला उशीर होईल असंही चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। अमित, तुषार, यानंतरचं नियोजन नेमकं कसं असणार आहे? वेळापत्रक कसं असणार आहे? नक्कीच अमित, एकंदरीत जर आपण पाहिलं तर यानंतरचा जो विसावा आहे तो संगमवाडी या परिसरात असणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळचा जो मुक्काम आहे तो पुणे शहरात असणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये आज भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळेल, कारण संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, या दोनही पालख्या आज पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे। आज आणि उद्या या दोनही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असल्यामुळे एकंदरीत संपूर्ण जे पुणे शहर आहे ते ज्ञानोबा तुकोबांच्या गजराने जयघोषताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळेल। संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तो पुण्यात पोहोचण्याआधी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढे जातो, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा निघतो आणि एकंदरीत या संपूर्ण यामध्ये जर आपण पाहिलं तर ते सर्वात महत्त्वाचं, कारण पुण्यातील संपूर्ण प्रदक्षिणा मारत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा पुणे शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये पोहोचत असतो आणि त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा आजचा मुक्काम असणार आहे। अमित, तुषार, तुमच्या मागे दृश्यांमध्ये खरं तर छत्र्या सुद्धा उघडलेल्या दिसत आहेत। पावसाचं सध्या कसं काय दिसतंय? पाऊस किती पडतोय? नक्कीच आम्ही एकंदरीत जर पाहिलं तर सर्वत्र छत्र्याही उघडल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने खरं तर वारकरी सहभागी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। पावसाची रिमझिम खरं तर चालू आहे आणि या रिमझिमीमध्ये जेवणासाठी असेल किंवा विसाव्यासाठी कुठेतरी थोडासा त्यांना व्यत्यय येतोय, मात्र या व्यत्ययाचा त्यांना कुठेही त्यांना ते फटका बसून देत नाहीये, कारण पाऊस हा वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो आणि त्या पद्धतीनेच खरं तर वारकरी या पावसामध्येही आनंद घेताना एकंदरीत पाहायला मिळत आहेत। एकंदरीत संपूर्ण जर आपण पाहिलं तर या सोहळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर पावसाचं गणित असतं, कारण या संपूर्ण सोहळ्यामध्ये पाऊस हा असला की आनंद द्विगुणित होताना एकंदरीत पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी खरं तर हे संपूर्ण जे वारकरी आहेत ज्या ठिकाणी आडुसा मिळेल अशा ठिकाणीही खरं तर ते थांबताना एकंदरीत पाहायला मिळतात। वारकरी जयघोष करत खरं तर पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतात। दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर पावसाच्या रिमझिम सरी खरं तर या परिसरात बरसत असल्या तरी कुठेही व्यत्यय वारकऱ्यांमध्ये येताना पाहायला मिळत नाही, उलट आनंद हा द्विगुणितच होताना पाहायला मिळतोय। अमित, निश्चित आनंद हा द्विगुणित होताना दिसतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.